अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं। तसेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असा संदेश देखील त्यांनी दिला होता। त्यामुळे आता महायुतीची ताकद वाढली असून राज ठाकरे यांचे फोटो लावून महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील आणि कार्यकर्ते यांचा तिकिटासाठी आग्रह होता, तेव्हा वरिष्ठ मंडळींनी त्यांना थांबायला सांगितलं असतं तर आम्ही थांबवलं असतं। देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा होत्या, त्यांनी तुम्ही थांबा असं म्हटलं असतं तरी थांबलो असतो, असं विधान जयसिंग मोहिते पाटील यांनी केलंय। जयसिंग मोहिते पाटील यांनी म्हटले की रणजितसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीत येणार नाही, ते भाजपातच राहतील। त्यांना भाजपाने मदत केली आहे, त्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांनी प्रचार केला तरी काहीही हरकत नाही। आम्ही जनतेच्या जीवावर राजकारण करणारे नेते, आम्हाला कुणाची भीती नाही। 14 एप्रिलला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय असं मोहिते पाटील यांनी म्हटलंय। हिंदी अभिनेता होस्ट मनीष पॉल याच्या विनोद बुद्धीने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतो। कित्येक अवॉर्ड सोहळ्यामध्ये मनीष पॉलचं सूत्रसंचालन असतं। त्याचा हजरजबाबीपणा, ऑन द स्पॉट विनोद करणं या टॅलेंटमुळे तो आज सर्वांचाच लाडका बनलाय। नुकतंच मनीष पॉल मुंबईच्या कलिना विमानतळावर दिसला, त्याच्यासोबत महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे होते। कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर मनीष पॉलने चक्क मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली आहे, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रामदास तडस यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून विरोधकांनी आता वैयक्तिक वाद उकरून काढण्याचं काम सुरू केलंय। उद्धव ठाकरे किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे। महायुतीचे वर्ध्यातील उमेदवार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी कुटुंबियांकडून अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केलाय। यावरूनच भाजपकडून आता पलटवार केला जात आहे। राजकीय पोळी भाजण्यासाठी कौटुंबिक कलहाचा वापर या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केलंय। कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जगभर पोहोचले आहे, मात्र राज्यात त्यावेळी मोदींवर घरात बसून टीका करण्यात आली। मोदी त्याकडे लक्ष देत नव्हते, मात्र मोदींनी वक्रदृष्टी केल्यास काय होईल, फेसबुकवरून लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरमधील शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेते प्रचाराला लागले आहेत। महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे। काही जागांवरून महायुतीचे जागा वाटप अडले असले तरी अन्य घोषित उमेदवारांच्या प्रचाराला सभांना सुरुवात झाली आहे। यातच बीड येथून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली असून धनंजय मुंडे बहिणीच्या प्रचारासाठी सरसावले आहेत। या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ऐतिहासिक विजय नोंदवतील असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही, म्हणून नकली आणि असली हा प्रकार तयार करणे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे। महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। वर्धा येथे अमर काळे यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सकाळी जयंत पाटील यांचे नागपुरात आगमन झाले। यावेळी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षेनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे। शिक्षक निवडणूक ड्युटीवर असतानाही मूल्यांकनाच्या कामावर परिणाम झालेला नाही। 75% काम पूर्ण झाल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले। 12वीचा निकाल मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात लागण्याची देखील शक्यता आहे। फलकावर स्थानिक प्राधिकरणाचे नाव लिहिण्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणे अनिवार्य आहे, पण अतिरिक्त म्हणून उर्दू वा इतर भाषेचाही उपयोग केला जाऊ शकतो। याकरिता संबंधित कायदा प्रतिबंध करीत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केलं। न्यायमूर्ती अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांनी हा निर्णय दिलाय। अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या इमारतीला लावलेल्या फलकावर मराठी व उर्दूमध्ये नगर परिषदेचे नाव लिहिण्यात आले आहे। त्यापैकी उर्दूमधील नाव हटवण्यासाठी वर्षा बागडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणामध्ये केवळ मराठी भाषेचाच उपयोग करणे बंधनकारक आहे असं त्यांचे म्हणणे होते। याशिवाय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषदेचे नाव मराठीसह उर्दूमध्येही लिहिण्याचा ठराव रद्द करणाऱ्या निर्णयाला व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते। या दोन्ही प्रकरणावर एकत्र सुनावणी करून हा निर्णय दिला गेलाय।
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कराराबद्दल आणि रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याबद्दल बोललाय. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध अर्धशतक झळकवल्यानंतर तो म्हणाला, मी सराव करत होतो. मी खेळातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला. तेव्हा लोक खूप बोलत होते. सोशल मीडियावर अनेक गोष्टी समोर आल्या, पण अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात हेही समजून घ्यायला हवे, असं देखील ईशान म्हणालाय.